कुठली निवडणूक म्हटली की त्याच्यासाठी प्रचार हा आलाच आणि खरं तर आजच्या युगामध्ये प्रचार हा कमालीचा हायटेक बनलाय। परंतु उस्मानाबादमध्ये अजूनही 90च्या दशकातलाच प्रचार सुरू आहे आणि यामुळे लोकही चांगलेच वैतागलेत। उस्मानाबाद नगर परिषद निवडणुकीत प्रचाराचा जोर। कच्चे घरों को पक्के घरों में बदलने का प्रावधान प्रधानमंत्री आवास योजना में। उस्मानाबाद नगर पालिका निवडणूक 2016 उस्मानाबादच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी। मात्र उमेदवारांनी उडवली आहे सर्वसामान्यांची झोप। राज्यात 27 नोव्हेंबरला नगरपालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे आणि त्याआधी उमेदवारांनी प्रचाराची सीमाच ओलांडली आहे। कांठाळ्या बसवणाऱ्या भोंग्यांनी लोकांना भर दिवसा दरवाजे लावून बसण्याची वेळ आली आहे। प्रचार एवढा जोराने चालू आहे, एका मिनिटाला इथं एक गाडी येते। आवाज तर एवढा आहे, आवाजला काही लिमिट नाही। आवाजला लिमिट पाहिजे। सगळं सामान्य नागरिकाला ह्याचा लई त्रास व्हायला आहे। जो तो पक्ष आपापल्या परीने करायला लागलाय, पण ती इतकं ध्वनी प्रदूषण झालंय की आमच्या कांटाळ्या बसले की आम्हाला असं बाहेर काही म्हणजे समजा तर एखादं आमचं दुकान आहे, दुकानात एखाद्या गिरायकाला की ती काय बोलतं ते आम्हाला कळणार झालंय। लोकच काय विद्यार्थीही वैतागलेत। शिक्षकांच्या आवाजापेक्षा वर्गात सैराटच्या गाण्याचा आवाज घुमतोय। सकाळपासून गाड्या चालू होतात, येते 5-6 गाड्या आहेत, 10-12 गाड्या येतात। आवाज लय कॉलेजमध्ये बसल्यावर प्रचाराच्या गाड्यांचा आवाज येते, फक्त दुसरा काय आवाज येत नाही। शिकवलेला आवाज नीट व्यवस्थित येत नाही। प्रचाराच्या भोंग्यांनी लोक वैतागल्यानं निवडणूक विभागाचे कर्मचारी कुठे आहेत असा सवाल लोक विचारतायत। सकाळी सकाळी लोक देवाचे गाणे ऐकावं वगैरे किंवा भोपाळीवर ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये असताना सैराट पद्धतीने सैराटच्या गाण्याचा प्रचार सुरू होतो सकाळी 6:30-7 पासून शहरात। त्यामुळं जिल्हा प्रशासनाने किंवा आचारसंहितेचे पालन करण्याची जी कोणी यंत्रणा आहे तरी याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। मतदानाआधी प्रचार करण्याचा अधिकार उमेदवारांना आहे, मात्र तो करताना त्याचा अतिरेक होऊ नये याकडे उमेदवारांनी लक्ष देणं गरजेचं आहे। नाहीतर लोकांचा संताप मतपेटीत उतरायला वेळ लागणार नाही। राहुल कुलकर्णी, ABP माझा, उस्मानाबाद।